अभिनंदन करतोय आणि लगेच थोड्या शॉर्टकट मध्ये आपण बक्षीस वितरण करणार आहोत. चला आपण लगेच बक्षीस वितरण करण्यात जाणार आहोत. सर्वांचं पुन्हा एकदा मी अभिनंदन करतो. ज्या ज्या संघाने मात्र प्रथम द्वितीय तृतीय आणि चतुर्थ त्या सर्व संघांचं मी विजेत्यांचं अभिनंदन करतोय आणि सर्वांचं एकदा शब्द सुमनाने स्वागत करतोय. लगेच आपण चला आपण ज्या सेमीफायनलच्या आधी मॅच राहिल्या होत्या मॅन ऑफ द मॅच त्या लगेच देतोय आपण. चला सेमीफायनलच्या ज्या मॅचेस राहिल्या होत्या ट्रॉफीज त्यासाठी मी आमंत्रित करेन. पहिली फर्स्ट सेमीफायनल कृष्णा आपण या. हा दोन बाकी होत्या. चला फर्स्ट सेमीफायनलचा मॅन ऑफ द मॅच मिस्टर कृष्णा आपण या. चला कृष्णा तर लगेच मी आमंत्रित करेन संजयजी पाटील आपल्या शुभ हस्ते आपण हे मॅन ऑफ द मॅच फर्स्ट सेमीफायनलचा मॅन ऑफ द मॅच राहिला होता कृष्णा. वेल प्लेड. त्यानंतर लगेच सेकंड सेमीफायनलचा मॅन ऑफ द मॅच मिस्टर बळीराम आपण या. बळीराम आपण यायचं आहे सेकंड सेमीफायनल. श्रीकांतजी किणी सरांना मी विनंती करेन आजच्या दिवसात चांगलं जेवणाची व्यवस्था त्यांच्या माध्यमातून माईक कॅटर्स सकाळपासून नाश्ता जेवणाची व्यवस्था त्यांच्या माध्यमातून दुपारी चहा. तर फायनल मॅचचा मॅन ऑफ द मॅच पुन्हा एकदा कृष्णा आपण या. कृष्णा पुन्हा एकदा मॅन ऑफ द मॅच फायनल मॅच. संतोष पाटीलला मी विनंती करेन आपल्या शुभ हस्ते आपण तसेच आपण पाहू शकाल या स्पर्धेसाठी उत्कृष्ट फलंदाज कोण असेल थोडस गेस करा. कोण असेल उत्कृष्ट फलंदाज. नाव माझ्याकडे दुसरीच आहे जास्त टाइमपास करत नाहीये मी डायरेक्ट नाव जारी करतोय. राई संघाचा असेल उत्कृष्ट फलंदाज जगदीश. तर नंदन सरांना विनंती करेन आपल्या शुभ हस्ते उत्कृष्ट फलंदाज ठरतोय राईस संघाचा जगदीश. वेल प्लेड अभिनंदन असेल. तसेच लगेच आपण जातोय उत्कृष्ट गोलंदाज या स्पर्धेमध्ये चांगली गोलंदाजी केलंय संघ आहे मोरीगाव. कोण असेल उत्कृष्ट गोलंदाज. तर या मिस्टर दीपक पाटील उत्कृष्ट गोलंदाज. तर दीपक ठरतोय मोरीगाव संघाचा उत्कृष्ट गोलंदाज. चला किरण चौधरीला विनंती करेन आपल्या शुभ हस्ते उत्कृष्ट गोलंदाज ठरतोय मिस्टर दीपक मोरीगाव. लगेच आपण जातोय चतुर्थ पारितोषिकांकडे. चतुर्थ पारितोषिक संघ ठरतोय मोगरपाडा. चला मोगरपाडा मोगरपाडा संघाचा कर्णधार या. कोणा तर सहदेव पाटील आपण या मोगरपाडा संघाचा संघनायक. चला या आपण इथे यायचं आहे.
स्वप्नीलजी भोईना मी विनंती करेन आपल्या शुभ हस्ते आपण हे चतुर्थ क्रमांकाचं पारितोषिक द्यायचं आहे. चला एक शेवटचा प्रश्न असेल, काय वाटते का तुम्ही आज दिवसभरात चांगली कामगिरी केली आहे आणि सेमीफायनल मध्ये थोडस गचाल कामगिरी झाली आणि चौथ्या नंबरवर फेकले गेले, काय वाटते कधी काय वाटत आज आजच्या दिवसभरात तुम्ही चांगली कामगिरी केली होती मात्र सेमीफायनल मध्ये तुमचा गेम मात्र चांगला झाला नाहीये. गेम तशी फिल्डिंग वगैरे चांगली झाली, बॉलिंग चांगली झाली, पण शेवटच्या क्षणाला एकदम नाराजगी झाली कारण आमचा मेन बॅट्समन आणि त्यानंच काही करून शकला नाही तो. नक्कीच नक्कीच एकावर सर्व अवलंबून असते मात्र सांघिक क्रिकेट गेम आहे. एकंदर आमच्या सफाईमध्ये खेळताना कसं वाटते तुम्हाला? ते तर सगळं उत्कृष्टता आहेत, त्याच्याबद्दल काही वादच नाही. ओके चला आता तृतीय पारितोषिक असेल सफा संघ आपण या, आमचा आयोजक संघ आहे. दीपकजी संजयजी आपण पाहू शकाल चांगलं आयोजन आपण पाहतोय. सफा संघाचं मात्र कौतुक करावं लागेल, चांगलं आयोजन केलंय त्यांनी. संतोषजी काय वाटतं एकंदरीत चांगलं दर्जेदार आयोजन पाहायला मिळालं, काय वाटतं एकंदरीत काही अडचणी कशा प्रकारच्या आल्या, चांगलं ग्रामस्थांनी चांगलं सपोर्ट केलाय चिखलपाडा ग्रामस्थांनी, काय बद्दल त्याबद्दल काय बोलतो? मी मंडळाला सांगितलं होतं की आम्हाला पहिल्याच राई इथे मॅच झाल्यानंतर सांगितलं होतं की आम्ही नवीन आहोत तुमच्यामध्ये, आम्हाला 6-7वा नंबर द्या स्पर्धेला, परंतु मंडळांचा तो निर्णय झाला आणि निर्णयानंतर आम्हाला तिसराच नंबर आमचा लागला. आमची धावपळ झाली, 10वीची परीक्षा असल्याकारणानं आणि होळीचा सण असल्याकारणानं आमची धावपळ झाली, परंतु आमचे मित्र श्रीकांत ह्यांचं हे चिखलपाडा गावातले सगळे तरुण मंडळ ह्यांनी जो सहकार्य केलं ह्या 2 दिवसामध्ये, तर हे सगळं 2 दिवसामध्ये त्यांनी सहकार्य केल्यामुळे ही स्पर्धा आम्हाला पार पाडता आली. थोडंसं आम्ही कमी पडलोय तरी मंडळाने आम्हाला तुमचं म्हणजे आम्हाला समजून घ्यावं. या पुढच्या वर्षी जेव्हा आपल्याकडे स्पर्धा असेल तेव्हा असं याच्यापेक्षा आयोजन, परंतु अप्रतिम आयोजन हे जे आलं केलं ते आज निव्वळ ह्या श्रीकांत भोईरच्या सगळ्या कमिटी मुलं म्हणून हे स्पर्धा पार पडण्यात यशस्वी झालो. नक्कीच नक्कीच चिखलपाडा ग्रामस्थांचे आभार मानतोय. तसेच पंढरीनाथजी पाटील आपण या इथे असतील तर मी श्रीकांतजी किनीकडे यांच्याकडेच मात्र ते सुपूर्द करतोय. त्यांचे सहकारी होते, चांगले भोजनाची व्यवस्था त्यांच्या माध्यमातून आपण पाहिली गेली. अजून बाकीचे असतील नितेशजी कदम आपण या, नितेश कदम आजच्या दिवसात चांगलं पंचगिरी त्यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाले. नितेश कदम या, थोडं स्पीडअप करायचं आहे कारण राई संघाला गावाला जायचं आहे. मोरीगाव संघही मात्र जाणार आहे असेल. आजच्या दिवसात चांगली पंचांची भूमिका त्यांच्या माध्यमातून पाहिली गेली. तसेच तुषारजी पाटील आपण या, गुणलेखक आमच्या असोसिएशनचे मात्र हे गुणलेखक आहेत. मी पुन्हा एकदा विनंती करेन संतोष सरांना की तुमच्या शुभ हस्ते आपण चांगला लेखाजोखा, कारण सलग 3-4 मॅचेस आम्हाला रेकॉर्ड दाखवत होते की अशा प्रकारच्या मॅचेस झाल्या, अशा प्रकारे टीम जिंकल्या होत्या. तसेच पुन्हा एकदा प्रथमेश पाटील आपण या, त्यांनीही चांगलं सहकार्य केलं. प्रथमेश पाटील, मी संतोष पाटीलनाच पुन्हा विनंती करेन संतोषजींना की आपणच त्यांचा सत्कार करायचा आहे. त्यांचं हे जे मानधन असेल चांगलं गुणलेखक पाहिलं गेलं आजच्या दिवसात. चला पाटील नेटवर्क आपण या, मुन्ना आपण यायचं आहे. चांगलं नेटवर्क आपण पाहिलं, म्हणजे दुपारच्या सत्रामध्ये थोडासा नेटचा इश्यू झाला होता. तदनंतर असेल सतीशजी पाटील, कोणी मेंबर असेल तर या. सतीश पाटील नेट, तर चला लगेच द्वितीय पारितोषिक असेल मोरीगाव संघ आपण या. मोरीगाव संघ द्वितीय पारितोषिक. चला विश्वजी भोईर अध्यक्ष आहेत
आणि त्यांचे सहकारी स्वप्नीलजी भोईर सहकार्याध्यक्ष. चांगलं आयोजन आपल्याला पाहायला मिळालं. चला एक कर्णधार आपण या मोरीगाव संघाचा एक कर्णधार 2 मिनिटं फक्त. कॅप्टन आपण या. आजच्या दिवसात मात्र तुम्ही खरोखर खूप छान कामगिरी केली. मात्र शेवटच्या चेंडूवर 1 चेंडू आणि 2 धावांची आवश्यकता होती आणि कुठेतरी मात्र सुरेखरित्या त्यांनी फलंदाजी केली आणि मॅच जिंकून दिली. काय वाटतं एकंदरीत शेवटच्या मॅच मध्ये कुठे तुम्ही कमी पडलात? राई संघ खूप चांगला खेळला आणि आमचा खूप चांगला एफर्ट दिला आमच्या बी संघाने. मी प्रथमतः राई संघाचं खूप अभिनंदन करतोय आणि आम्ही 2 वेळा फायनलमध्ये भेटलो आणि 2 वेळा ते जिंकलेले आहेत आमच्या रोडला. क्या बात आहे. तिसऱ्या मॅचला मात्र तुम्ही जिंकणार असं नक्कीच, कारण तुमचा कॉन्फिडन्स मला वाटतोय. तर एकंदरीत आमच्या सफाई विभागामध्ये खेळताना कसं वाटलंय? एकंदरीत वातावरण थोडंसं चेंज असेल कारण सफाई विभाग थोडासा वेगळा पट्टा पाहायला मिळतोय. आयोजन एक खूप सुंदर. ग्राउंड तर पूर्णच्या पूर्ण ग्राउंड आहे आणि खेळपट्टी जी आहे मातीची खेळपट्टी खूप कमी आम्हाला खेळायला मिळते मातीच्या खेळपट्टीवर आणि खूप सुंदर आयोजन. जेवणाचा स्वाद चांगला होता. वेल पेड अभिनंदन. तसेच आपण जातोय मॅन ऑफ द सिरीज साठी. तर मॅन ऑफ द सिरीज साठी कोण असेल? कृष्णा अजून मोरीगाव मॅन ऑफ द सिरीज नाही का? तर जातोय मॅन ऑफ द सिरीज मिस्टर कृष्णा राई संघाचा. कृष्णा आपण या आज बक्षिसांची लयलूट आपण केलेली आहे. एकंदरीत कृष्णा बक्षीस घ्यायच्या आधी मी विचारतोय कसं वाटलं इथे एकंदरीत खेळताना? खेळपट्टी एकदम अतिउत्तम होती, चांगली होती. दुसरं म्हणजे यांचं आयोजन पण चांगलं होतं. एवढं काय वाईट असं काहीच नव्हतं, चांगलं होतं. त्या पद्धतीने ज्यांना जेवढ्या टाइममध्ये त्यांना भेटलं तेवढं त्यांनी व्यवस्थित केलेलं आहे. नक्कीच नक्कीच आयोजकाचं कौतुक करतायत. तर मी विनंती करेन श्रीकांतजी भोईर सरांना आपला शुभ असते मॅन ऑफ द मॅच मॅन ऑफ द सिरीज म्हणजे संपूर्ण मालिकेमध्ये आज दर्जेदार कामगिरी पाहायला मिळाली कृष्णा यांच्या माध्यमातून. तर प्रथम पारितोषिक देण्याच्या आधी मी श्रीकांत सरांना विनंती करेन आपले 2 शब्द मनोगत. जास्त वेळ आपल्याकडे नाहीये, मात्र 2 शब्द मी विनंती करतोय. आगरी कोली समाज मंडळ मुंबई ठाणे आज या ठिकाणी खूप बाहेरून संघ आले होते, भाईंदर विभागातून आले होते आणि हे पहिलं वर्ष आहे या ठिकाणी आयोजन. जसे संजय पाटील यांनी सांगितलं की श्रीकांत भाऊ आपल्याला मॅच भरवायची आहे, तुमच्याकडे 2 ग्राउंड अवेलेबल आहे. बघा वेळ थोडासा आम्हाला कमी होता, त्याच्यामध्ये होळीचा सण आला. होळीच्या सणामध्ये 2 दिवस संजय पाटील हे बिझी होते कारण त्यांच्या तिकडे गाव कप होता, त्यांची लीग मॅच होत होती. थोडासा आमचा संपर्क कमी झाला. पण हे फक्त आम्हाला एकच दिवस भेटला कालच्या दिवसामध्ये जे काही करायचं ते आम्ही केलेलं आहे. कसं झालं माहिती आहे का, माणसं नव्हती ॲक्च्युली आमच्याकडे. माणसासाठी धावपळ झाली. तर संतोष असतील, संजय असतील, हे लोक रात्री 12:30 पर्यंत स्वतः मंडप बांधत होते. खरोखर त्यांच्यासाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. कारण जे ऑर्गनाईज केलं होतं ना, मला 5-6 दिवसाआधीच फोन आला की श्रीकांत भाऊ तुमच्या ग्राउंडवरती मॅच भरवायचे आहेत. अरे मी तर बोललो आमचं मी सर्व उखललेलं होतं, काहीच नव्हतं इथे. फोन आला, पोरांना कॉल केला, बाबा असं आपले ते मॅच भरवायचे आहेत, बाहेरचे संघ येणार आहेत आपले ते. मग काय करायला पाहिजे? आउटफील्ड सुद्धा आम्हाला करायला भेटली नाही कारण ट्रॅक्टर लावू शकलो नाही आम्ही. याचे ते रोलिंग करतो, ट्रॅक्टर करतो आणि मातीची विकेट आमची एवढी चांगली असते ना, जशी चांगली पाहिजे तशी चांगली झाली नाही. खरोखर आम्ही दिलगिरी व्यक्त करतोय. कारण नेक्स्ट मी सांगतो संतोष भाऊला आणि संजयला, नेक्स्ट साठी तुम्ही आमचं ग्राउंड सिलेक्ट करा आणि पुढच्या वर्षी आमचं ग्राउंड बघा आम्ही कशा प्रकारे आयोजन करतोय. थोडंसं आम्हाला या ठिकाणी कमी वेळ मिळाला होता आणि कमीमध्ये जेवढं काही शक्य होतं ते त्यांनी केलेलं आहे. यूट्यूबसाठी सुद्धा सकाळी आले आणि थोडं आम्हाला नाराज झालो कारण यूट्यूबसाठी तिकडे त्यांचा सेटअप बसत नव्हता.
मग आता करायचं काय काय करायला लागेल. त्यांना बोललो बघा वायर, ते बोलले वायरमध्ये एवढं होणार नाही आहे. आता मी बोललो आमचा स्टेज आम्ही तिथे घातलं असतं ना पहिलं, आम्हाला माहिती असतं तर. आणि पहिली मॅच बघा आपण इथून युट्यूब केली, नंतर त्या पोरांनी बोईसरला कॉल केला, बोईसरून तो माणूस त्यांची ती वस्तू घेऊन आला आणि नंतर ते सुरुवात झालं. म्हणजे शिकणारं होतं. आम्ही नवीन मंडळ आहे समजा, हे आमचं हे शिकणारं मंडळ आहे. सफाले संघामध्ये आम्ही नेहमीच खेळतो आणि आज खरोखर तुमचा खेळ बघून आम्हाला अति उत्साह झाला, कारण 40+ मॅच आम्ही सुद्धा खेळतो. आमच्या सुद्धा 40+ मॅच सफाले विभागामध्ये भरपूर व्हायला लागल्या. लीग मॅचेस सुद्धा आमच्या होतात. पण तुमच्यामध्ये शिकण्यासारखं भरपूर होतं, कारण तुमच्या ज्या धावा होत्या ना सिंगल डबल, तर तुम्हाला थकवा मी कधीच बघितलं नाही. कारण 3-3 धावा सहजरित्या तुम्ही खेळाडू काढत होतो. हे म्हणजे तुमचं जे प्रॅक्टिस आहे ते प्रॅक्टिसचं तुम्ही आज आम्हाला दाखवलेलं आहे. आणि खरोखर आमच्या या विभागातील ते 40+ जे खेळाडू आहेत ते आवर्जून या ठिकाणी उतरतील. ज्या ज्या संघाने या ठिकाणी भाग घेतला आणि आमच्या ग्राउंडवर खेळले त्या सर्वांचं पुन्हा एकदा आम्ही धन्यवाद व्यक्त करतोय आणि इथेच थांबतोय. जय हिंद. क्या बात आहे, चांगलं वक्तव्य केलं श्रीकांतजी भोईर सर. चला लगेच मी प्रथम विजेता राई संघ आपण या. सर्व मान्यवरांना विनंती करेन, संजय सर आपण जा, डीके भाऊ आपणही जायचं आहे, कारण शेवटचं हे बक्षीस असेल. तर या स्पर्धेचा मात्र विजेता ठरतोय राई संघ आपल्याला पाहायला मिळतोय. त्यांच्यासाठी लकी माणूस ठरला आहे आमच्या सुरेशजी माते साहेब, त्यांच्यासाठी लकी जरूर ठरले, कारण स्वतःच्या गावातला संघ होता तरी राई संघाने त्यांनी सपोर्ट केला होता. हे खूप विशेष आहे. सर्वांचे मी आभार मानतोय ज्यांनी ज्यांनी सहकार्य केलंय. जजमेंटने मात्र त्याने सही जजमेंट केलं होतं की राई संघच जिंकणार आहे आणि तो संघ जिंकला. अचूक जजमेंट. सर्वांचे मी आभार मानतोय. चिखलपाडा ग्रामस्थांचे आभार मानतोय, त्यांनी चांगलं सहकार्य केलं या स्पर्धेसाठी. आणि ज्यांनी ज्यांनी सहकार्य केलंय त्या सर्वांचं एकदा मी मनपूर्वक आभार मानतो. आणि कोणाचं चुकून नाव राहिलं असेल त्यांची मी आम्ही दिलगिरी व्यक्त करतोय. आमच्या मंडळाच्या वतीने ते बक्षीस समारोह संपतोय असं मी जाहीर करतोय.